लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण 3000 रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे। यामध्ये आता मे महिन्याचा 11वा हप्ता म्हणजेच की 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता लगेचच जून महिन्याच्या देखील 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। कारण की आता मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता। याच कारणामुळे आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता जून महिन्याचा देखील 12वा हप्ता आता जाहीर केला असून आता तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला की लगेचच जून महिन्याचा देखील आता 12वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांची यादी देखील आता राज्य सरकारने जाहीर केली आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला की लगेचच जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे। 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। त्यानुसार आता 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता सर्वात आधी 5 बँकेमध्ये जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता जून महिन्याचा पहिला टप्पा सुरू होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे। यापैकी म्हणजेच की आता यामध्ये 1500 रुपये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता अजून 1500 रुपये म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे देखील आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला आहे। त्यानंतर जून महिन्याचा देखील 12वा हप्ता आता जमा होतच आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। सोबतच आता जून महिन्याचे पैसे मिळताच लगेचच लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देखील मिळणार आहे। कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बँकेमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। सोबतच गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी आणि एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे सर्व काही सांगणार आहे। फक्त आता 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता तुम्हाला जर जून महिन्याच्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच की आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी आता तुम्हाला 2 महत्त्वाची कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत। कारण की आता राज्य सरकारची एक महत्त्वाची सूचना पाहायला मिळत असून आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता तुम्हाला जर जून महिन्याचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी आता तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत। आता कोणते 2 महत्त्वाचे कामे केली की लगेचच मे महिन्याच्या हप्त्यानंतर जून महिन्याचा देखील 12वा हप्ता मिळणार आहे ते देखील सांगणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एकंदरीत जर पाहायला गेलं तर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात होता। मात्र अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे। जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर काहीच काळजी करू नका कारण की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला की लगेचच जून महिन्याचा देखील 12वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे या ठिकाणी 1500 रुपये असतील आणि जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये म्हणजेच की एकूण 3000 रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे। यापैकी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा झाले असून आता लगेचच जून महिन्याच्या देखील 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता राज्य सरकारने या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये वितरण करण्याचे जाहीर केले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता सर्वात आधी 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापाठोपाठ आता जून महिन्याचा 12वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता हे 16 जिल्हे कोणते आहेत ते देखील मी पुढे सांगणारच आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता जून महिन्याचा 12वा हप्ता
सर्वात आधी 5 बँकेमध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता ह्या कोणत्या 5 बँक आहेत ते देखील मी सांगणार आहे। जर तुमचं या 5 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता जून महिन्याच्या हप्त्यासाठी साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी डेबिटच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। मे महिन्याच्या हप्त्यापोटी राज्य सरकारने 2984 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता। त्याचबरोबर आता जून महिन्याच्या हप्त्यासाठी साधारणतः 3000 कोटी रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता मे महिन्याचा हप्ता जमा होताच लगेचच जून महिन्याचा देखील हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे। जर तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये जर जमा झाले असतील तर आता लगेचच जून महिन्याच्या देखील 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। सोबतच आता हप्त्याची रक्कम तर तुमच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरचे देखील आता 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता तुम्हाला 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपये, दुसरा हप्ता 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। तुम्हाला जर गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती असणे देखील आवश्यक आहे आणि तुम्ही गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता। तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज किंवा नोंदणी केली आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र जर ठरला तर तुम्हाला वर्षाचे 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपये, दुसरा हप्ता 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये म्हणजेच की साधारणतः 2490 रुपयांची रक्कम देखील आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। त्याचबरोबर आता जून महिन्याचा हप्ता मिळताच लगेचच तुम्हाला एकूण 40,000 रुपये देखील आता मिळणार आहेत। म्हणजेच की आता राज्य सरकारने अजून एक महत्त्वाची घोषणा केली असून आता एकूण 40,000 रुपयापर्यंत लाडक्या बहिणींना अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे। आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील मी पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी आता सर्वात अगोदर जून महिन्याचा 12वा हप्ता कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया। तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपयांची रक्कम ही जमा होत आहे। म्हणजेच की आता मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये आता जमा झाले असून अजून 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। मात्र आता जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी या 5 बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आणि या 5 बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे। आता यामध्ये पहिली जी महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे आता SBI। जर तुमचं SBI बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे आता 1500 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। दुसरी महत्त्वाची बँक म्हणजे ती म्हणजे की आता बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये सर्वात आधी आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची बँक म्हणजे HDFC बँक या देखील बँकेमध्ये आता जून महिन्याचा 12वा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे। त्यानंतर चौथी महत्त्वाची बँक पोस्ट असेल या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर पाचवी महत्त्वाची बँक म्हणजे ICICI या देखील बँकेमध्ये आता जून महिन्याचा 12वा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे। म्हणजेच की साहजिकच आता सर्वात आधी 5 बँकेमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 16 जिल्हे आहेत ते आता आपण सविस्तर पाहूयात, लक्षपूर्वक ऐका। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो विभाग आहे तो आहे अमरावती विभाग। अमरावती विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी अकोला, अमरावती आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर कोकण विभागाचा जर विचार केला
तर या ठिकाणी मुंबई, पालघर आणि ठाणे या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे। त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी अहिल्यानगर, नाशिक आणि धुळे या 3 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी गडचिरोली, गोंदिया, भंडारा असेल, त्यानंतर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, त्यानंतर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये नंदुरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तिसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या बँकेमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि मे महिन्याच्या हप्त्या पाठपाठ आता लगेचच जून महिन्याचा 12वा हप्ता कसा मिळवायचा ते आपण आता पाहूयात। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता जून महिन्याचे पैसे मिळताच लगेचच एकूण 40,000 रुपयांचे देखील आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयापर्यंत आता कर्ज मिळणार आहे। मी थोडक्यात सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक आहे का, जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी राज्य सरकार आता एकूण 40,000 रुपयापर्यंत आता कर्ज देणार आहे। याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे। तुम्ही जर अर्ज केला आणि लाभासाठी जर पात्र ठरला तर तुम्हाला एकूण 40,000 रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही। तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता त्यानंतर तुमच्या बँकेकडे ओढला जाणार आहे। म्हणजेच की तुम्ही जर एकूण 40,000 रुपयांचे कर्ज काढले तर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही। तुमचा लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता ही रक्कम परतफेड करणार असल्यामुळे तुम्हाला आता मोठा दिलासा मिळणार आहे। याच्यासाठी म्हणजेच एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करू शकता। त्यानंतर आता मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा झाला आहे। त्यानंतर आता जून महिन्याचा 12वा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। कारण की आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली असून आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आता अपात्र करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला जर जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत। यामध्ये आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणे आवश्यक असणार आहे। जर लिंक केलेलं असेल काहीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई-KYC करून घ्यावी लागणार आहे। ई-KYC तात्काळ करून घ्या। आधार सेंटर किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही तात्काळ ई-KYC करून घ्या। कारण की आता लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारने ई-KYC करणे बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला ई-KYC करणे अनिवार्य आहे। तुम्हाला जर आता लवकरच जून महिन्याचा 12वा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या। पहिलं म्हणजे ई-KYC आणि दुसरं म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणे देखील महत्त्वाचे असणार आहे। कारण की आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे हे 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करून घेणे महत्त्वाचे आहे। आणि आता जून महिन्याचा देखील 12वा हप्ता लवकर जमा होणार आहे। कारण की मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यास उशीर झाला होता। यामुळे आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता जून महिन्याचा देखील 12वा हप्ता लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।